खाली घेऊन चाललो. वातावरण ते दिलं ना झोप म्हटलं. नवीन जोडी सकाळी सकाळी 5:45 आम्ही रूमच्या बाहेर निघालो. जय माता दी. बिचारी सखी हवा की सांगता येत नाही, पण लेकराला घेऊन चाललो. शुभ सकाळ मित्रांनो. सध्याचे आता 5:45 वाजले. आता सध्या रोपेचं तिकीट काढायला चाललो आहे. त्याच्यानंतर रोपे निवड कक्ष वेटिंग एरिया सध्या पूर्ण खाली आहे. दोन 3 तास आरामात लागतात. किती हे तर बरं रोपवेसाठी आहे, म्हणजे मंदिरावर जाण्यासाठी वर तर बरं. कोणती ट्रेन? राजधानी. हे वर जाणारे एक्सप्रेस. जा बसायला लागते का आपल्याला? युदी का नाही ट्रेनला? हे इथून सुरू होते रोपवे आणि इकडे येते. इकडची बाजू वर येण्यासाठी, ही खाली जाण्यासाठी. एका वेळेस जवळपास म्हणजे 10 किती बर्थ आहे त्यात? 1 2 50 लोक. बरं, मी काय म्हणतो, हे आता अरे चालली काय? हा, संपूर्ण ट्रेन खाली आहे. वातावरणाबद्दल जर सांगायचं झालं तर आपण याला शब्दात सांगू शकत नाही. हे अनुभव घेतल्याशिवाय समजणारच नाही. म्हणजे हे सर्व पहाड आहेत, बारीक बारीक बारीक. हे धुक्यानं ते दिसून पण नाही राहिले एवढे पहाड आहेत. जर यदा कदाचित तुम्ही दर्शनाला येत असाल, सप्तशृंगीच्या म्हणजे मातेच्या दर्शनाला येत असाल, तर जवळपास सकाळी मुक्कामाची सोय करून हिशोबानं त्या हिशोबानं राहायला. म्हणजे इथं जर सकाळी दर्शन घ्यायचं असेल तर आजचा इव्हन रविवार पण आहे, पण रविवारच्या दिवशी पण
याला काही अडचण नाही. म्हणजे दर्शनाला आम्ही जवळपास 15-1 मिनिट मॅक्सिमम 15-1 मिनिट दर्शनाला लागले असतील. म्हणजे तसं तर 15 मिनिट लागले पण नाही आहे. प्रॉपर दर्शन घ्यायला जर म्हणसाल तर जास्तीत जास्त 5 मिनिट आणि रोपवेनं जाणे वगैरे त्यात 15 मिनिट. मग अर्ध्या तासात संपूर्ण दर्शन आटपून आम्ही परतीच्या मार्गावर आलो. आणि जर हे घ्या वयोवृद्ध माणसं वगैरे असतील तर 100% त्या रोपवेनं जाऊ शकता. आणि हे आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता की बाबा कसं होईल काय होईल. आम्ही भीतीनं रात्री गेलो नाही की असं वाटलं जास्त गर्दी राहील वगैरे. तर ते चांगलं झालं ऐकायला. कारण सकाळी जर गेलो नसतो तर हा एक्सपिरियन्स घेता आला नसता आम्हाला. तुम्हाला मी हे इथं स्टॉप करून मागचा व्ह्यू दाखवतो 1 मिनिट. हा देतो बघ सगळी इथं घर आहे, शेती आहे. दाखवू का? सकीला भूक लागली. आपण नाश्ता पाण्याचं पाहू. हॉटेलमध्ये नाश्ता करू मस्तपैकी. हॉटेलची बॅक साईड, ही मागची बाजू हॉटेलची. महादेव नाही हा का ते कन्स्ट्रक्शनचाच आहे का? चला हे घालून नेलं म्हणजे लेकराला खेळवायसाठी घ्यायला लागते. बकरी बली चालली का? हो मग हो त्या गडावर आहे काय? हो प्रत्येक घेतलं का सगळ्यात मोठी हे लिहून घ्या. कशासाठी? सखीचे सखी मोठी होऊन राहिली आता. कोणी खाऊ नाही देत. गर्दी इकडे आल्यावर समजते. चला सप्तशृंगीच्या गडाला दर्शन करून आपण आता परतीच्या मार्गावर लागलेलो. म्हणजे 9 वाजले सकाळचे. आम्ही दर्शन वगैरे करून आलो. आता सकाळी नाश्त्याचा प्रारंभ केला. 60 रुपये प्लेट पोहे आहे. 60 रुपये किती मोठे आहे पाव. डायरेक्ट दिवसभर खायचं टेन्शनच नाही आहे. पोट भरलं नाही. हो पाहूनच. पत्नी सगळे घराचे पोहे करून देतो. झाला माऊली नाश्ता. नाश्ता वगैरे झाला. आता निघालो. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की नाश्ता करा. वाटते तेवढं सोपी नाही. ग्रामपंचायत आहे हे. ग्रामपंचायतचाच चांगलं हे झालेलं आहे. लहानापेक्षा लहान झालं रे बघ हे लेकरू. काय करावं. दिसते काही? दिसते का काही? सकाळी या पार्किंगमध्ये आपण गेलो तर काहीच गाड्या नव्हत्या. आता ही पार्किंग पूर्ण भरली. हे आपलं हॉटेल रमा एकदम गडाच्या पायथ्याला. काही घ्यायचं आहे का ग? सप्तशृंगी माता की जय. चला आपला आता परतीचा प्रवास सुरू झाला. आणि हां कशाची पावती? पार्किंगची का? माझ्याकडे दिली ना त्यानं जातात दाखवायसाठी. हां पार्किंग किती लावली त्यांना? 50. नाही कोण? त्यांना हॉटेलवाल्यानं. किती? 150. बापरे. मग ते कमी केले का आपण? मग मायनस करून घेतले. अरे वा. हो ते चालते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो. आणि जाताना घाट भरपूर घाट आहे. आणि समोर आपण समजा पुढचं डेस्टिनेशन काय येते ते पाहूच. चला आणि व्ह्यूचा एन्जॉय करा. तुम्हाला व्ह्यू चांगला दिसेल.
काय सुरू आहे तुझं? मला दिलं का तू? हा? दे ना मग रे तू. मला दे ना थोडस. तिच्यावर पावती दे. सखी छान आहे. कसा? 2 आणले तसे. 2 आणले 2. पेरू आहे का पेरूचा बाप आहे? कुठे आहे जाम? हे जा जाम जाम. जाम देवा कुठे जाम? हे हे जाम. जाम जाम. मसाला लावून जाम. हे जाम. हे जाम. खा हो खा ना. हा. सोडून दे का सोडून दे. सखी चल. हा शाबाश. हे सर्व पार्किंग एरिया आहे. आणि आता नाही म्हटलं तरी कुठं काढायला म्हणजे एवढी भयंकर जागा आहे ही की ते कॅमेऱ्यात येणं शक्य नाही आहे. ती पाहायसाठी तुम्हाला स्वतःच यावं लागेल. इथं समोर तिकीट एरिया आहे. तो तिकीट एरियामध्ये समजा तिकीट वगैरे काढल्याच्या नंतर समोर एंट्री असेल. पाहू प्रोसेस काय तर. आतमध्ये सर्व सोय आहे. वीकेंड असल्यामुळे आज 1000 रुपये पर पर्सन लागले. हा. अंदरमध्ये 1000 रुपयात जे काय करायचं ते करू शकता. हो खाणं पिणं सर्व त्यामध्ये आलं. आणि हे एंट्री गेट. चला उभे राहा फोटो घेऊया. आणि इथली खासियत म्हणजे जेही शेड दिसते ते सर्व याचं आहे. कशाचं? सोलार पॅनलचं. हॅलो. तर अशा प्रकारे जो प्रवास होता तो आज पूर्ण झाला. आता सध्या रिटर्नसाठी सिन्नरवरून समृद्धीला लागलो. आता कारंजाहून आपले मेन मालक स्वतः खुद्द मालक घरी पोहोचतील. मंगरुळला जाऊ. म्हणजे आता इथून जवळपास 4-4.5 तास मिनिमम. तरी 400 किलोमीटरचा आसपास. हा 400-450 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर आणखी बाकी आहे. तर आता हा समृद्धी महामार्ग आहे शिर्डी आणि समोर आपलं नागपूर
आता सध्या ड्रायव्हर चेंज झालेला आहे, आता भाऊ गाडी चालवल. हे पूर्ण आतापर्यंत मालकाने चालवली, आता चालते. इथपर्यंतच आपला व्लॉग होता असं सांगतो. आणि जर काही टाकता आलं किंवा आपल्याला जर काही आणखी जेवण वगैरे करायचं ते पाहूच. घरी कसं पोहोचतो ते आहेच. आता जायला आपल्याला समजा सध्या तसंही नाही म्हटलं तरी 6 वाजले. हो काही वाटलं तर आपण करूच. हो. एखादा छोटा ठीक आहे. स्टुडिओ. चलो. हां. हे मुसळधार पाऊस तुम्हाला जर त्या कॅमेऱ्यात दिसून राहिलं असेल, पण आम्हाला आमच्या डोळ्यात लाईव्ह मध्ये काहीच नाही दिसून राहिलं. सगळं धुवा आहे. काय म्हणलो? हो. याच्यातून रस्ता दिसू लागला पण तसं नाही दिसू राहिला. तेच तर ते. अति मुसळधार पाऊस चालू झालेला आहे इथं. म्हणजे समोर आपण म्हणजे व्हिडिओ समोरचं काढल्याच्या काही 5 दिसत नाही. मिनिटानंतरच बस जस्ट समृद्धीन निघालो. तुषार भाऊनं गाडी घेतली आणि त्यानं पाण्यानं वाट लावून राहिला. ते आपण रडून राहिले. विजा सुद्धा एकदम जोरजोराने कडकडाट होत आहे. सगळ्या गाड्यांची स्पीड एकदम 100-120 वरून डायरेक्ट 40-50 60 वाले. त्यातल्या त्यात एक फॉर्च्युनर नावाची जी गाडी असते, टोयोटा फॉर्च्युनर, त्याची फाटली. तो पाऊस पाहूनच डायरेक्ट तो लेन सोडून दिली, त्यांना साईडला उभा राहिला तो.